नमस्कार मित्रांनो, नवरी मे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीला आता फार्म हाऊसवर जाण्यासाठी निघालेली असते आणि यशला घेऊन येण्यासाठी ती यशला खूप फोन ट्राय करत असते, पण तो फोनच उचलत नसतो. आता यश फोन उचलत का नाहीये यामुळे लीला टेन्शनमध्ये आलेली असते. इकडे दुर्गा, घरचे सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. दुर्गा तर खूप रडत असते. तिला सगळेजण समजावत असतात की यश अगदी ठीक असणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. आणि लीला गेली ना आणायला, ती घेऊन येईल. आजी आता देवाकडे प्रार्थना करत असतात की लीला आणि यश यांना सुखरूप असू दे. लीलाने हे सगळं काही ना यश आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम होतं आणि म्हणूनच केलं, तिने काय मुद्दाम नाही केलं. आणि तिला आणि यशला सुखरूपपणे लवकरात लवकर घरी येऊ दे अशी आजी प्रार्थना करत असतात. आता लीला फार्म हाऊसवर पोहोचलेली असते. इकडे किशोरच्या माणसाने यशच्या पाण्याच्या बॉटलमध्ये एक औषध टाकलेलं असतं बेशुद्ध होण्याचं, आणि ते पाण्याचं औषध टाकलेलं असताना ते पाणी आता यशने पिलेलं असतं आणि त्यामुळे तो बेशुद्ध झालेला असतो. आणि त्याला आता माणसाने फार्म हाऊसवरतीच एका कोपऱ्यामध्ये लपवलेलं असतं. त्याच्यावर बॉक्सेस वगैरे टाकलेले असतात आणि त्याला लपवून दिलेलं असतं. किशोरच्या सांगण्यावरूनच तो हे सगळं काही करत असतो. लीला आता फार्म हाऊसवरती आलेली असते आणि यशला ती शोधत असते. यशचा फोन ट्राय करत असते. यशचा फोन तिथेच असतो. यश पण तिथे नसतो. ती खूप घाबरलेली असते आणि सगळीकडे त्याला हाका मारत असते, शोधत असते, पण तो काही सापडत नसतो. लीला आता बाहेर पडते आणि रस्त्यावर लोकांना विचारायला लागते. तेवढ्या तिकडे दुर्गा खूप काळजीत असल्यामुळे एजे म्हणतो, थांब, मी लीलाला फोन करतो, ती तिकडे पोहोचली असणार आहे, तू काळजी करू नको. तिच्या तोंडूनच आहे की यश तिकडे सेफ आहे की नाही. आता यश हा इकडे गायब झालेला असतो आणि लीला सुद्धा शोधत असते. तेवढ्यात एजेंटचा फोन तिला येतो. एजेंटनं काय सांगावं हे तिला कळत नसतं. ती फोन उचलते. एजे म्हणतो, लीला सगळं काही ठीक आहे ना, यश सेफ आहे ना, कुठे आहे तो, सापडला का? त्यावर लीला म्हणते, एजे इथे यश नाहीये. आता हे ऐकून दुर्गा खूपच घाबरते आणि एकदम धावून येते. एजेंटच्या हातातून फोन घेते आणि म्हणते, कुठे लपवलेस तू यशला, मला लवकरात लवकर सांगा, तू त्याचं काही केलंस तर नाही ना? त्या लीला म्हणते, नाही नाही दुर्गा, तू शांत हो, यश इथेच असणार आहे कुठेतरी, मी शोधते त्याला. त्यावर दुर्गा म्हणते, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये आणि माझा भाऊ सापडला नाही, त्याला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. लीला म्हणते, दुर्गा तू शांत हो, यश जोपर्यंत सापडणार नाही मी घरी येणार नाही, त्याला घेऊनच मी घरी येईल, हा माझा शब्द आहे आणि तू काळजी करू नकोस. आणि ती फोन ठेवते. आता इकडे एजे सुद्धा खूप काळजीत पडलेली असतात आणि दुर्गा त्यांचं खूप डोकं खात असते. तेवढ्यात एजे म्हणतो, थांब, मीच जातो आणि तिकडे यशला घेऊन येतो, तू काळजी करू नकोस. आईला सांगतो की आई, मला काही अपडेट मिळाले तर फोन कर, लीलाचा फोन आला तर मला सांग, आणि दुर्गाची काळजी. आणि तो निघून जातो. इकडे दुर्गाला आजी, सगळ्या लक्ष्मी, सरस्वती सगळेच जण समजावत असतात आणि ती खूप रडत असते. लीलाला काहीच कळत नसतं की यश असा अचानक गायब कसा झाला ते. ती परत यशला शोधायला लागते. एजे सुद्धा आता तिच्याकडे जायला निघालेला असतो. तो लीलाला फोन करतो आणि म्हणतो, रेवतीला कळवायला हवं, म्हणजे तिकडे जायला हवं, यशने तिकडे जर गेला असेल यश तर आपल्याला सापडेल. त्यावर आता लीला म्हणते की नाही नाही, मी रेवतीला फोन करून झालंय आणि ती म्हणाली की इकडे यश आलेला नाहीये, तिला यातलं काहीही माहिती नाहीये. आता एजे म्हणतो, ठीक आहे. तो आपल्या रिसोर्सेसला सांगतो की तुम्हाला एक नंबर देतो आणि तो ट्रेस करा. त्यावरती माणसं म्हणतात की एजे सर, आम्ही लवकरात लवकर हे काम करतो. आता एजे सगळ्यांना यशचा फोटो सुद्धा पाठवत असतो आणि लवकरात लवकर यश सापडायला हवा म्हणून त्याचे सगळे काही प्रयत्न चालू असतात. इकडे दुर्गा रूममध्ये आलेली असते आणि किशोर तिला फिरवण्याचं काम करत असतो आणि तिचे कान भरण्याचे काम करत असतो. दुर्गा खूप रडत असते आणि म्हणत असते, कुठे गेला असेल यश, सापडेल ना तो. त्यावर किशोर म्हणतो, अगं नको एवढी काळजी करू, एजे गेलेत ना, ते शोधून आणतील त्याला. दुर्गा म्हणते, नाही, पण मला काळजी वाटते खूप, आणि मुळात यश असं माझ्या विरोधात जाऊन कसं काय वागू शकतो, त्याला एकदाही विचार आला नसेल का की मला काय वाटेल जेव्हा तो हे घर सोडून जात होता तेव्हा. त्याने माझा एकदाही विचार केला नाही. त्याच्यासाठी फक्त आता ती रेवती आणि लीला ह्याच महत्त्वाच्या झाल्या आहेत. पण मी त्या लीलाला असा काही धडा शिकवेल ना की ती कायम लक्षात ठेवेल. आणि ती खूप रडत असते. किशोर म्हणत असतो, अगं दुर्गा जरा शांत हो, आणि मी पाहिलेली दुर्गा अशी नाहीये, अशी रडत बसणारी नाहीये छोट्या छोट्या गोष्टींवरून. दुर्गा म्हणते, मग काय करू, माझा भाऊ इथे गायब झालाय, त्याचं काही बरं वाईट झालं तर मी काय करणार आहे, असं म्हणून ती रडत असते. त्या लीलाला ना धडा शिकवलाच पाहिजे. त्यालापासून घरातले सगळेच जण तिच्या तालावर असतात. आधी आजी, मग एजे आणि आता यश सुद्धा अशी. तर आता किशोर म्हणतो, बरोबर आहे तुझं, ती लीला घरात येते काय, सगळ्यांना आपल्या बाजूने वळवून घेते काय, आणि आपण काहीच नाही करू शकत. इतके वर्ष तू या घराला सांभाळलंय, पण तुझं महत्त्व तिने अगदी कमी करून टाकलेलं आहे. पण दुर्गा, एक लक्षात ठेव, तू दुर्गा आहेस आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणारे नाहीये, आणि तुलाच आता तुझ्यासाठी, या घरासाठी ठामपणे उभं राहावं लागेल. आणि तो दुर्गाच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असतो.
इकडे सगळीकडून शोधून झाल्यानंतर लीला आता खूप हतबल झालेली असते. एका टपरीवर येऊन तिथे बसलेली असते आणि रडत असते. तेवढ्यात तिथे एजे येतो आणि लीलाला राहवतच नाही. ती आता जाते आणि एजेंना घट्ट मिठी मारते आणि त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागते. दुर्गाला फितवून झाल्यानंतर किशोर आता त्याच्या माणसाला फोन करतो आणि परत यशला आतमध्ये झोपवण्यासाठी सांगतो. आता तो माणूस यशला उचलतो आणि आतमध्ये रूममध्ये म्हणजेच हॉलमध्ये जिथे आधी यश बसलेला होता तिथे त्याला ठेवतो आणि काम झाले असं सांगतो. किशोर आता मनातल्या मनात विचार करतो, वा लीला आता तू चांगली अडकणार आहे. तिथे आता एजे येणार आणि यशला बघणार आणि तुझ्यावर डाऊट घेणार. परत एकदा तुझ्यात आणि एजंटमध्ये फूट पडणार आणि हेच मला हवं होतं. लीला तू किती वेंदळी आहेस ना हे सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि आता तुझ्या चुका एवढा कोणीही माफ करणार नाही ना, एजे ना घरचे, आणि तुझी या घरातून अकलपट्टी होणार. असाच त्याचा काहीसा प्लॅन असतो. इकडे लीलाला एजे समजावत असतो की चल आपण परत एकदा फार्म हाऊसवरती जाऊया आणि त्याला शोधूया. लीला म्हणते एजे मी तिकडे शोधलं. एजे म्हणतो चल परत एकदा शोधूया आणि ते परत एकदा फार्म हाऊस वरती येतात. लीला म्हणते एजे मी इकडे सगळीकडे बघून झाले. एजे म्हणतो हे बघ लीला, मी तुझ्यावर डाऊट घेत नाहीये, एकदा डबल चेक करायला हवं म्हणून मी आतमध्ये जायचं म्हणतोय. ते दोघं जण आता आतमध्ये येतात पण तिथे यश नसतो. यश आतमध्ये रूममध्ये गेलेला असतो आणि लीला आणि एजे यांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यात अचानक यश बाहेर येतो आणि त्याला लीला बघते तर तिला खूप आश्चर्य वाटतं की मी इथे यशला शोधून गेले पण यश इथे नव्हता. त्याला हाका पण मारला. ती म्हणते यश तू इथे कसं काय? यश म्हणतो अगं लीला वहिनी, तूच मला इथे सोडून गेली होतीस ना आणि इथे राहायला सांगितलं होतं काही तास, मग मी कुठे असणार आहे? एजे म्हणतो 1 मिनिट लीला, तू त्याला हाक नव्हती मारली का? लीला म्हणते हो मी हाका मारल्या होत्या. यश म्हणतो काय लीला वहिनी, तू इथे आलीच नव्हती, मला एकही हाक ऐकू आलेली नाहीये तुझी आणि मी इथेच होतो अगं, मी खरं बोलतोय. तर लीला म्हणते नाही यश, मी येऊन गेले तुला शोधून गेले पण तुम्हाला सापडलाच नाही. एजे म्हणतो लीला बास झाला आता, मी तुझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे. आधी तर तू वेडेपणा केला, इथे त्याला घेऊन आली आणि आता सगळ्यांना मिसगाईड केले, तिकडे सगळे काळजीत पडले. तुला कळत नाही का गं, काय एवढ्या चुका करतेस तू? कशासाठी केलं सांग ना मला. आता तो म्हणतो की जाऊ दे सगळं, मला आधी दुर्गाला फोन करून इन्फॉर्म करायला हवं, ती काळजीत पडली असेल, आणि तो फोन करायला निघून जातो. इकडे परत एकदा एजे आणि लीला यांच्यात आता भांडणं लागलेली असतात, तेही किशोरमुळे. आणि लीलाला खरंच कळत नसतं की आपल्या बाबतीत असं का होतंय. ती मनातल्या मनात विचार करते आणि रडायला लागते आणि म्हणजे माझ्याच बाबतीत असं का होतं, मी इथे येऊन शोधून गेले होते यशला पण तो इथे नव्हता आणि अचानक असं इथे कसं कळालं हे तिलाही कळत नसतं. पण मात्र किशोरने त्याचं काम चूक केलेलं असतं. आता परत एकदा लीला आणि घरच्यांमध्ये आणि एजंटमध्ये वाद होणार. आधीच एजंटला लीलाच्या चुका आवडत नाही, ती वेंदळी आहे आणि प्रत्येक वेळा चुका करते, त्यामुळे एजंटला खूप मनस्ताप होतो. तर मग बघूया आता येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होतंय ते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.